नमस्कार. मी आबा माळकर आणि आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, धुरंधर चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ माजवलेला आहे आणि एक स्पाय पाकिस्तानात जाऊन काय काय कामगिरी करू शकतो हे भारतीय जनतेला दिसलेलं आहे. पण अशाच एका स्पायने काश्मीरमध्ये फार मोठी कामगिरी केली होती भारताच्या बाजूने, आणि त्या स्पायची काय हकीकत आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासिका आणि ज्यांचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे एशा पृथ्वी म्हणून, त्याच्या संपादिका स्वाती तोरसेकरजी. स्वातीजी नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद आबा. स्वातीजी, पाकिस्तानमध्ये धुमाकूळ घातलेला धुरंधर हा आपण सगळ्यांनी बघितला, पण काश्मीरमध्ये देखील असाच धुमाकूळ घालणारा एक धुरंधर होता. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी खरं आहे हे. आणि ही कथा म्हणजे फारशी लोकांना माहिती नाही, तेव्हा त्याची आधी पार्श्वभूमी बघू आपण. 90च्या दशकामध्ये काश्मीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दहशतवादी घुसवलेले होते पाकिस्तानने. आणि त्याचं कारण हे होतं की 89 साली अफगाणिस्तान मधून रशियाच्या सैन्याने माघार घेतली आणि त्यानंतर एक प्रकारे हे दहशतवादी मोकळे झालेले होते, म्हणजे त्यांच्यासमोर काही काम उरलं नव्हतं. या मुजाहिदीनांना वापरून अमेरिका आणि पाकिस्ताननी रशियाच्या फौजांना बेजार केलेलं होतं. त्या अवस्थेत त्या माघारी गेल्यानंतर यांच्या हातात न उरलेलं काम हे मूळ होतं. आणि मग ही सगळी फौज जी आहे ही काश्मीरमध्ये घुसवण्यात आलेली होती. काश्मीरमध्ये जे घुसवले गेलेले होते ते सगळे परकीय मुजाहिदीन होते. म्हणजे ते काही पाकव्याप्त काश्मीरातले किंवा पाकिस्तान मधला जो ट्रायबल बेल्ट आहे, आदिवासी पट्टा आहे, तिथे राहणारे लोक नव्हते. 1947 साली ते जे ट्रायबल आहेत त्यांना वापरून काश्मीर मधला काही भाग त्यांनी मोकळा करून घेतला. त्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. त्या जमाती केवळ आल्या नव्हत्या जम्मूमध्ये, त्यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये. तर परदेशी मुजाहिदीन म्हणजे ज्यांनी रशिया विरोधच्या जिहादमध्ये भाग घेतला होता, ते उझबेक असतील, ताजिक असतील, संपूर्ण जगभरचे, पार फिलिपाईन्स पासून मध्य पूर्वेमधल्या देशांमधून सुद्धा आलेले मुजाहिदीन होते आणि ते सगळे काश्मीरमध्ये घुसवले गेलेले होते. या पार्श्वभूमीवरती तिथली जी स्थानिक काश्मीरी जनता होती ती भरडून निघालेली होती. त्याचं कारण असं आहे की स्थानिक काश्मीरी जनतेला एक वेळ भारतीय सत्ता नको असेल, पण त्यांना हे परकीय मुजाहिदीन पण नको होते. आणि ज्याला आपण म्हणतो की काश्मीर लढायचं इस्लामायझेशन, म्हणजे त्याला धार्मिक डूब देण्याचा प्रयत्न या जगभरच्या मुजाहिदीनांनी केला. त्यावेळेला प्रचार असा चाललेला होता की तुमच्या मुली यांना द्या आणि ग्लोबल जिहाद मध्ये सहभागी व्हा म्हणून. बरं, जे मुजाहिदीन काश्मीरमध्ये पोचलेले होते त्यांना ही लालूच दिलेली होती का काश्मीरच्या पर्या तुम्हाला मिळतील, म्हणजे मरण पावलात तर 72 हुर तर मिळतीलच, पण जिवंतपणी काश्मीरी पर्यांना उपभोगा, ही लालूच दाखवून त्यांना तिथे आणलेलं होतं. आणि काश्मीरच्या मुसलमानाला सांगितलं जात होतं की तुझ्या आया बहिणी यांच्या सेवेसाठी दे म्हणून. त्या विरोधामध्ये स्थानिक असंतोष जबरदस्त होता त्यावेळेला. नक्कीच. मग असा हा जो स्थानिक असंतोष होता तो भारत सरकारला कळला होता निश्चितच त्या याच्यात, आणि त्याचा फायदा भारत सरकारने त्यावेळेस कसा घेतला? आता बघा की याचा अर्थ असा की एक नॅचरल रिॲक्शन होती, नैसर्गिक प्रतिक्रिया होती तिथल्या जनतेची. त्यांना कळत होतं की आपण भरडून निघणार या सगळ्या प्रकारामध्ये. आणि हे सुद्धा का केलं गेलं तर जनरल झिया पाकिस्तानात बसलेले होते. तोपर्यंत ते म्हणायचे की या काश्मीरी जनता जी आहे मुस्लिम असली तरी ती डरपोक आहे, ती काही बंड वगैरे करून उठणार नाही आणि त्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता नाही. तो इनकी नसल बदली करो, म्हणजे काय तर आपल्या वंशाची पोरं तिथे जन्माला घाला तर ते पुढच्या पिढीमध्ये लढा द्यायला तयार होतील. ही फिलॉसॉफी होती त्यांची.
आणि ही फिलॉसॉफी नाही म्हटलं तरी काश्मीरमधल्या स्थानिक जनतेला बोचत होती. हम्म. त्यांची एक संघटना होती, इख्वानुल मुस्लिमीन म्हणून. हम्म. आणि तिथे त्याच्यामध्ये अनेक स्थानिक काश्मीरी सामील झालेले होते आणि ते कार्यरत होते. म्हणजे हे सगळे जे बाहेरून आलेले मुजाहिदीन होते त्यांच्या विरोधामध्ये वातावरण तापलेलं होतं. हा. याच दरम्यान या सगळ्या ज्याला आपण म्हणतो इन्सर्जन्सी होती, ती एक प्रकारची म्हणजे आतून निर्माण झालेलं बंड होतं. आणि जे दहशतवादी कारवाया असतात त्यांचा मुकाबला करायचा, तर नॉर्मल सैन्याची जी तंत्र असतात ती उपयोगी नव्हती. ह्यांच्यासाठी विशिष्ट तंत्र बनवली गेली भारतीय सैन्याकडून. त्यासाठी राष्ट्रीय रायफल्स या संस्थेची स्थापना करण्यात आली. मग ही राष्ट्रीय रायफल्स जी होती, त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्यांना जर का निपटायचं असेल बाहेरून आलेले मुजाहिदीन, तर आतली मदत आवश्यक आहे. अशी माणसं पाहिजे ज्यांना गल्ली बोळाची माहिती आहे, ज्यांना हे जाऊन कुठल्या घरात लपतात माहिती आहे, त्यांना मदत करणारे स्थानिक काश्मीरी कोण आहेत हे माहिती आहे. कारण ती सगळी माहिती आपल्यासाठी अत्यंत मोलाची ठरेल, तर आपण ह्याचा प्रतिकार करू शकू. ह्याची कुठेतरी नोंद घेतली गेली आणि मग राष्ट्रीय रायफल्सनी आपली पावलं उचलली होती. अर्थात त्यांच्या सोबत आपलं गुप्तचर खातं जे आहे, ज्याला आपण इंटेलिजन्स ब्युरो म्हणतो, त्यांचा सहभाग खूप मोठा होता त्यावेळेला. खरंय. मग अशा प्रकारे एक प्रकारचं बंड या परकीय मुजाहिदीनच्या विरोधात झालं. त्याचं नेतृत्व कोणी केलं आणि तो खरा धुरंधर होता का काश्मीर मधला? खरंय. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे त्यांच्यावरती ही परिस्थिती लादली गेली होती एक प्रकारे. आणि मग राष्ट्रीय रायफल्स कडून जो मदतीचा हात आला, आयबी कडून हात आला, त्याच्या अनुषंगाने हे जे इख्वानुल मुस्लिमीन मी जे म्हणते, त्या संघटनेनी उचल खाल्ली आणि त्यांचे अनेक स्थानिक नेते होते. त्याच्यातला महत्वाचा नेता जो होता, त्याचं नाव मोहम्मद होतं, पण त्याला फुका परे असं नाव पडलेलं होतं. आणि हा फुका परे जो होता, हा एक फोक सिंगर होता. फोक सिंगर म्हणजे ज्याला आपण म्हणतो लोकगीत गाणारा. महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही म्हणाल तर एखादा शाहीर कसा असतो, तसा शाहीर होता तिकडचा, जम्मू काश्मीर मधला, असं तुम्ही म्हणू शकता. आता लोकगीत गाणारा हा गायक स्टेजवरती परफॉर्म करतोय, साहजिकच संपूर्ण स्थानिक जनतेला त्याची तोंडओळख तर होतीच, त्यांचं एक विशिष्ट प्रेम होतं त्याच्यावरती. हा ज्या वेळेला उभा राहिला या परकीय मुजाहिदीनांच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी, तेव्हा त्याच्या मागे स्थानिक जनता धावून येणार ही अटकळ होती. हा सिंगर होता, म्हणजे गायक होता मी म्हटलं त्याप्रमाणे. त्याला आपल्या असं म्हणतात की गुप्तचर खात्यांनी आपल्या एक अनधिकृत असं रेडिओ सेंटर उघडून दिलेलं होतं. आणि त्याच्यावरून तो काश्मीरमध्ये काय घडतंय त्या बातम्या स्थानिक जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. कारण त्या काळात जे सरकार होतं किंवा पॉलिटिकल पार्टीज होत्या, त्या ह्या बातम्या सुद्धा जनतेपर्यंत पोहोचू देत नव्हत्या. म्हणजे कुठेतरी बंड होतंय आणि हे सगळं झुगारण्याचे प्रयत्न होत आहेत, हे देखील स्थानिक जनतेला कळत नव्हतं. म्हणून मग त्या रेडिओ स्टेशनवरून फुका परे कधी बोलणार ह्याची वाट स्थानिक जनता बघत असायची. आणि त्यामुळे असं म्हणायचं की द कुका परे स्टार्टेड सिंगिंग, म्हणजे तो एक कोकिळ होता जणू. कुका परे गायक होता, तर कोकिळ गायला लागला. म्हणजे काय, तर स्थानिक जनतेला आजच्या खऱ्या बातम्या काय हे पोचवायचा कुका परे. अशा तऱ्हेने त्याचेही अनेक साथीदार होते. आणि त्या सगळ्यांनी मिळून हे जे परकीय मुजाहिदीन आलेले होते ना, त्यांचा खात्मा करून टाकला अक्षरशः. कारण त्यांना गल्ली बोळाची माहिती होती आणि नेमकं काय घडतंय ते माहिती होतं. तेव्हा काश्मीर मधली ही जी सगळी इन्सर्जन्सी आहे, ती संपवण्यासाठी कसा वापर केला गेला. आता तुम्ही पहिला जो प्रश्न विचारलात ना, की तो धुरंधर होता का, तर मला वाटतं की ती जी ते साधर्म्य आहे ते तुम्ही सांगावं प्रेक्षकांना, की कुका परेला मी धुरंधर का म्हणत असेल. निश्चित. कुका परे हा धुरंधर होता आणि त्याने एक प्रकारे केलं, तो फोक गायक होता.
म्हणजे तसं बघायला गेलं तर त्याने खरं तर बंदूक हातात घेतली नाही, पण गाण्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा लोकप्रबोधनाच्या माध्यमातून त्याने बरंच काम केलं. खरंच त्यांनी बंदूक हातात घेतली नाही, हे काय वाटतं तुम्हाला? नाही, तसं बघितलं बंदुका होत्या हातात त्यांच्या, कारण हा. त्याच्याशिवाय तर खात्मा करू शकले नसते. म्हणजे त्यांनीच जाऊन गोळ्या घातल्या. अच्छा. म्हणजे धुरंधरची आपण उपमा का देतोय त्यांना, हा. की जर का तुम्ही धुरंधर सिनेमा बघितला असेल हो. तर त्याच्यामध्ये गेली 3-4 वर्ष आपण जे सोशल मीडियामधून लिहायचो, हा. अज्ञात वीरांनी अमुक दहशतवाद्याचा बरोबर. खात्मा केला, त्याची हत्या झाली. तर हे अज्ञात वीर जे कोण होते, हम्म. त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये गूढ होतं की बाबा ही कोण माणसं जाऊन मारतायत. आणि अशीच माणसं मारली गेली जी भारताच्या भूमीवरती ज्यांनी दहशतवादी हल्ले चढवले त्याच्यातले मुख्य आरोपी होते. हम्म. हे मुख्य आरोपी भारताच्या हवाली करायला पाकिस्तान कायम नकार देत आला. हम्म. आणि ह्या दहशतवाद्यांच्या संघटनांना पाकिस्तानामध्ये उजळ माथ्यानी काम करण्याची मुभा तिथे मिळालेली होती. तेव्हा ह्यांना शिक्षा देणारं कोणीच नव्हतं. कारण एक तर त्यांना भारतीय न्याय व्यवस्थेसमोर आणण्याची गरज होती आणि ते जर का होत नसेल तर मग त्यांना अंतिम न्याय जो काय आहे तो देण्याची गरज होती. आणि त्याच्यासाठी हे सगळे धुरंधर जे आहेत ते पाकिस्तानच्या भूमीवरती सक्रिय झालेले होते. तेव्हा आजचा जो अज्ञातवीर आहे किंवा त्यांनी काय काय काम केलं हे जसं तुमच्या आणि माझ्यासमोर धुरंधर सिनेमामधून पुढे आलं. हा. हा. साधारणपणे तीच कार्यपद्धती वापरली गेली हा. आणि काश्मीरमध्ये जे घुसलेले हे परकीय मुजाहिदीन होते त्यांच्यासाठी या लोकांनी एक्झॅक्टली तेच काम केलेलं होतं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की नेमकं हे सगळं घडत होतं त्यावेळेला आजच्या सारखा सोशल मीडिया तेवढा सक्रिय नव्हता. त्यामुळे त्या वेळेला तुम्हाला हे अज्ञातवीर कोण आहेत ह्याची कदाचित कल्पना लोकांना आली नसेल, परंतु काम मात्र त्याच दर्जाचं झालं आणि एकदम नेक काम म्हणतात तसं झालं त्यावेळेला. हा. अर्थात जे म्हणतात ना की त्याला उभा करणारा म्हणजे पाकिस्तान मधला जो धुरंधर दाखवलाय त्या सिनेमामधले, हा. त्यांना उभ्या करणारी जी व्यक्ती सिनेमामध्ये कल्पिली गेलेली आहे ती आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हा. यांची एक व्यक्तिमत्व उभं केलं गेलेलं आहे. काश्मीरमध्ये सुद्धा त्यावेळेला डोवल यांचा सहभाग होता. आणि हे मी आयबीचं उदाहरण म्हणजे नाव घेतलं मगाशी, रायफल राष्ट्रीय रायफल्स आणि आयबी दोघांनी मिळून, तेव्हा हे धुरंधर सुद्धा असेच उभे केले गेले. हे मला सांगायचं होतं मगाशी बरोबर. मला. नक्कीच. पुढचा प्रश्न माझा असा आहे की हमास मध्यंतरी काही बातम्या होत्या की हमास पाकव्याप्त काश्मीरमध्ये आलेला आहे. ISI म्हणजे इसिस पाकव्याप्त काश्मीरमध्ये आले आहेत आणि ते कधीही काश्मीरमध्ये घुसू शकतात. पण ते काश्मीरमध्ये घुसले नाहीत. म्हणजे अशा कुठल्याही बातम्या ऐकायला नाही मिळाल्या की हमासचा अतिरेकी मारला गेला किंवा इसिसचा अतिरेकी मारला गेला. तर पाकिस्तानने या तुकापुराच्या वरून धडा घेतला का की जर परदेशी अतिरेकी भारतात पाठवले तर तिकडचे जे स्थानिक आहेत तेच अशा प्रकारे बंड करून त्यांना संपवतील, ही पाकिस्तानला भीती वाटते म्हणून हे परदेशी अतिरेकी पाकिस्तान इथे पाठवत नाहीये का? हा, आता काय आहे, हे हमास असेल किंवा आयसिसचे जे लोक आले म्हणून आपण रिपोर्टिंग करत होतो हा. पाकव्याप्त काश्मीरमध्ये, ते येऊन गेले, हा. काही त्यांनी मीटिंग अटेंड केल्या. दहशतवादी ज्या संघटना आहेत पाकिस्तान मधल्या, जैश ए मोहम्मद असेल किंवा लष्कर ए तोयबा असेल, ह्यांच्या सोबत सुद्धा काही बैठका झाल्याच्या बातम्या येत होत्या. पण हमास असेल किंवा आयसिस असेल, ह्यांचा रोल काय होता या सगळ्यामध्ये ते महत्वाचं आहे. हा. त्यांनी एक प्रकारे त्यांना गायडन्स दिला, म्हणजे अच्छा. मार्गदर्शन केलं. ज्या पद्धतीत आम्ही गाझामध्ये लढतो आहोत ती पद्धत आणि लष्कर ए तोयबा किंवा जैश यांची पद्धत थोडी वेगळी होती. तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी आमच्याकडून तुम्ही शिका, हा. असा तो मार्गदर्शन. कदाचित त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचं पण मार्गदर्शन असेल आणि टॅक्टिक्स ज्या असतात युद्धतंत्रासाठीच्या, त्या टॅक्टिक्स सुद्धा तुम्हाला तिथे त्यांनी शिकवलेला. म्हणजे असं म्हणतात की पहलगाम मधला जो हल्ला झाला
त्याच्यावरती हमासच्या कार्यपद्धतीची दाट पडछाया तुम्हाला दिसून येते. एक्झॅक्टली तुम्हाला तसं म्हणजे ती मोडस ऑपरेंडी इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा मराठीत कार्यपद्धती ती तुम्हाला तिथे दिसून येते. त्यामुळे हमासचे लोक जे आहेत कदाचित एखादा सटकून आतपर्यंत पोहोचला पण असेल आपण सांगू शकत नाही आणि योग्य वेळी तो परत बाहेर पडला असेल, पण कार्यपद्धती मात्र त्यांची आत्मसात केली गेलेली आहे आणि ती आता वापरली जात आहे. ह्याचे आपल्याला कुठे ना कुठेतरी पाऊल खुणा आज जरूर दिसत आहेत. निश्चित निश्चित. हा जो कुकापुरा होता, जो धुरंधर पाहायचा, तो पूर्णतः भारताच्या बाजूने का नाही वळला? म्हणजे दहशतवाद्या कारवाया करायच्याच, पण स्वतःच्या म्हणजे वेगळं स्वतंत्र काश्मीरासाठी करायचं, तो भारताच्या बाजूने का वळू शकला नाही? खरोखर महत्वाचा प्रश्न आहे हा. काय झालं की पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला म्हणजे अशी अवस्था आलेली होती काश्मीरमध्ये की नॅशनल कॉन्फरन्स असेल किंवा मुफ्ती मोहम्मद सईद यांची पीडीपी असेल, ह्या दोघांनाही कुकापरेच्या संघटनेच्या कुबड्यांशिवाय ते उभेही राहू शकत नव्हते. अच्छा. म्हणजे कुठे ना कुठेतरी इख्वान अल मुस्लिमीन, ज्याचं नाव त्यांनी पुढे इख्वान अल मुस्लिमून असं ठेवलं, त्यातला फरक मला म्हणजे क्षमा मागते, माहिती नाही या दोनातला फरक काय ते. पण त्यांचे जे काही कार्यकर्ते होते ना, ते दोन्ही पक्षांनी आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं कारण हेच आहे की त्यांना जनतेमध्ये असलेला सक्रिय पाठिंबा हेच होतं. म्हणजे इख्वानना जर का आपल्या पक्षामध्ये आपण घेतलं नाही तर आपण इथे उभे राहू शकत नाही याची जाणीव फारुख अब्दुल्लांना होती आणि तशीच मुफ्ती मोहम्मद सईदना सुद्धा होती. तुम्हाला कुकापरे हा फारुख अब्दुल्लांच्या सोबत निवडणुकीचे व्यासपीठावरती प्रचार करतानाचे फोटो सुद्धा मिळतील कदाचित इंटरनेटवरती, आणि त्यांच्यासारखेच इतर सुद्धा लोक जे होते ते. तीच अवस्था मुफ्ती मोहम्मद सईद यांची होती. पण या दोन्ही राजकीय पक्षांनी त्यांचा पॉलिटिकली वापर तर करून घेतला, पण सत्ता हातामध्ये आल्यानंतर काय केलं हे महत्वाचं आहे. त्यांनी याही कामासाठी जे आपले लिब्रांडू पत्रकार आहेत ना, त्यांना कामाला लावलेलं होतं आणि ती एक मोठी रंजक कथा आहे. आबा. अच्छा अच्छा. मग ती रंजक कथा म्हणजे थोडक्यात तरी सांगा आमच्या प्रेक्षकांना, म्हणजे काय असेल? थोडक्यात सांगू आपण असं की त्यावेळेचा तळपणारा टेलिव्हिजन चॅनेल होता तो एनडीटीव्ही होता. म्हणजे तोपर्यंत दूरदर्शन हाच आपल्यासाठी आधार होता, पण एनडीटीव्ही कुठेतरी डोकवायला सुरुवात झालेली होती. तर त्यांचे जे महान पत्रकार आहेत, महिला असतील किंवा इतर, हे तुम्हाला माहिती आहे त्यांचं कॅरेक्टर काय आहे आणि त्यांची विचारधारा काय आहे. ह्या लोकांना कुत्री सोडतात तशी त्या इख्वानांच्या मागे पाठवलं या दोन्ही सत्ताधाऱ्यांनी. आणि हे पत्रकार जे आहेत त्यांनी काश्मीरमध्ये हवा अशी निर्माण केली की दहशतवादी इख्वान आहेत, म्हणजे ते बाहेरून आलेले मुजाहिदीन दहशतवादी नाही आहेत, लक्षात घ्या. कोण उझबेक आलाय, ताजिक आलाय, फिलिपाईन्सचा आलाय, मध्य पूर्वेतला आलाय, हे दहशतवादी नाहीये. तर दहशतवादी कोण आहेत? हे इख्वान आहेत. आणि इख्वानांनी काय केलं तर स्थानिक जनतेला मारलं. अशा स्टोरीज, बनावट स्टोरीज ह्या प्रसृत करायला सुरुवात केली. आता स्थानिक काश्मीरी मारले गेले हा जो त्यांचा आरोप होता, त्याचा एकदा अर्थ आपण समजला पाहिजे की हे जे परदेशी मुजाहिदीन येत होते, त्यांची कथा अशी सांगितली जाते की ते काश्मीरच्या वेगवेगळ्या खेड्यांमधून राहत होते, छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये, आणि तिथल्या घरामध्ये प्रवेश मिळवायचा. ते आल्यानंतर यजमानाला काही पर्याय नव्हता, तेव्हा त्यांना अन्न तर दिलं जायचंच, पण घरातल्या स्त्रिया सुद्धा पुरवल्या जायच्या. मग अशा तऱ्हेने ज्याला हे सगळं द्यावं लागतंय तो चिडलेला माणूस असायचा आणि तो त्यांना मदत करायचा. काही जण स्वतःहून मदत करत होते, काही जण त्यांच्या खबरा देत होते. तर हे जे खबरा देणारे लोक होते ना, किंवा त्यांना विरोध करणारे लोक होते, ते इख्वानी होते. आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांना सहाय्य देणारे जे होते त्यांचा मुकाबला इख्वाननी केला आणि जसे परकीय मुजाहिदीनांना संपवलं तसंच त्यांना इथे
सहारा देणाऱ्या स्थानिक काश्मीरींना पण त्यांनी संपवलेलं होतं. हा. पण त्या स्थानिक काश्मीरींना यांनी मारलं, ह्याचा मोठा उदो केला गेला, गवगवा केला गेला आणि हे दहशतवादी आहेत असं चित्र निर्माण केलं. त्यांच्या विरोधामध्ये खटले रचले गेले, त्याच्यात सरकार सुद्धा. आणि आपल्याकडे अशी परिस्थिती अशी असते की सरकारी सूत्र जी आहेत त्या सूत्रांना जे स्थानापन्न सरकार आहे त्यांच्या कलाकलांनी काम करावं लागतं. आणि त्यावेळेला जेव्हा भाजप सरकार नव्हतं त्यावेळेला त्यांची अवस्था काय झाली असेल कल्पना करा की आपण ह्यांना उभे केले आणि त्यांच्यावरती केसेस चालवण्याची जबाबदारी टाकली गेली. तेव्हा ज्या यंत्रणा ज्या होत्या त्या सुद्धा काही फार खुश होत्या ह्याच्यातला भाग नाहीये. पण राजकीय निर्णय आणि हा केला गेलेला खोडसाळ प्रसार ह्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय की कुकापरे भारताच्या बाजूने का वळला नाही त्याचं उत्तर ते आहे. आणि कुकापरेच्या विरोधामध्ये उभे राहिले ते हुरियतवाले सुद्धा होते त्यावेळेला. अच्छा, म्हणजे थोडक्यात हुरियत असेल, नॅशनल कॉन्फरन्स असेल किंवा काँग्रेस असेल, कुठेतरी ISI उभी राहिली तिथे आणि त्यांनी कुकापरेला संपवलं. कारण शेवटी अशा प्रकारे या लोकांना हाताशी ISIच धरते ना. हस्तक कोण आहेत आणि कोणाचे आहेत आपल्याला सगळं कल्पना आहे. तेव्हा हे जे इंटरनल जे बंड झालं त्यांना संपवण्याचं कारस्थान रचलं गेलेलं होतं आणि त्यांना हाताशी धरून खूप मोठी कामगिरी केली गेली. पण तिची जी महत्ता आहे ती आपल्यापर्यंत पोहोचणार नाही ह्याची काळजी घेतली गेली. कल्पना करा ना तुम्ही, गुजरातमध्ये जेव्हा इशरत जहां प्रकरणामध्ये 8 पोलीस अधिकाऱ्यांना तुरुंगात जावं लागलं. अगदी मोदी सरकार स्थानापन्न होतं तरी देखील हे सगळं केलं गेलं. त्यांना बाहेर येण्यासाठी खूप काळ द्यावा लागला, झगडा करावा लागला. त्याच्यामध्ये सगळे आरोप बेखालच चुकीचे होते, सगळं लक्षात आलं. पण तरी सुद्धा पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पुरी होईपर्यंत त्यांना दुसरा काही मार्ग उरलेला नव्हता. तेव्हा त्या सगळ्या चक्रामध्ये भरडून टाकायचं हे जे तंत्र अवलंबलं गेलं ते अत्यंत दाहक होतं. नक्कीच. शेवटचा प्रश्न, या कुकापरेचं शेवटी काय झालं? मला वाटतं तो म्हणजे 2000 नंतरच्या दशकामध्ये त्याचं निधन झालं. माझ्या अंदाजाने अत्यंत तो आणि त्याचे सहकारी दोघेही नॉन एंटिटी बनून गेलेले होते. कुठेही पेपरमध्ये फारशी काही प्रसिद्धी मिळाली असं नाहीये, काही नाहीये. पण आपण आपल्यासारख्या लोकांनी त्यांनी जे काही काम केलं त्याचं स्मरण मात्र ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ते जर का ठेवलं नाही किंवा असे जे कोणी कुकापरे अज्ञातवीर अजूनही असतील त्या सगळ्यांना धीर देण्याची आवश्यकता आहे. आणि धीर कधी मिळेल जेव्हा जनता त्यांच्या भावना समजून घेईल आणि त्यांच्या मागे उभी राहील. कारण हे काम हे सामान्य जनता नाही करू शकत, ते तिथे करू शकले हीच फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आपण निदान त्यांना स्मरणात तरी ठेवू शकतो इतकं तर आपलं योगदान असायला पाहिजे. तर मग पुढच्या पिढ्यांना कुठे ना कुठेतरी स्फूर्ती मिळू शकेल. निश्चित. मंडळी, धुरंधरच्या निमित्ताने आपण हमजा अली मदारी बघितला, त्याचा उदो उदो केला चालू आहे. हमजा अली मदारी काल्पनिक पात्र की खरा आहे माहित नाही, पण कुकापरे मात्र काल्पनिक नव्हता. तो सत्यात होता. त्याने भारतासाठी काम केलं आणि दहशतवादाच्या विरोधात काम केलं. नंतर मात्र एका कटाद्वारे त्याला बाजूला काढण्यात आलं आणि काश्मीर पूर्णतः पाकिस्तानच्या कायात गेला. आज कुकापरे असते तर कदाचित काश्मीरमध्ये एवढा दहशतवाद दिसला नसता. पण सरकारही तसं होतं, अगदी जम्मू काश्मीर मधलं आणि केंद्रातलंही. पण म्हणून कुकापरेचं काम काही लपत नाही, थांबत नाही. ते आपल्या समोर आणलं. अर्थातच स्वातीजींनी आपल्या समोर आणलेलं आहे हे काम. आणि कुकापरे नेमका काय होता या निमित्ताने जर लोक त्याचा शोध घ्यायला लागले तर मी म्हणेन की आमच्या या व्हिडिओचा हेतू हा साध्य झाला. स्वातीजी, आपण माझ्या चॅनलवर आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद आवा, संधी दिल्याबद्दल. नमस्कार मंडळी. स्वातीजींचा स्वतःचा चॅनल आहे एशा पृथ्वी.
त्या चॅनलमध्ये स्वातीजी रोज व्हिडिओ टाकत असतात. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आधारित ते व्हिडिओ असतात. त्यांचा चॅनल देखील तुम्ही नक्की बघा. त्यांच्या व्हिडिओंना लाईक शेअर नक्की करा. आणि माझा चॅनल अर्थातच लक्षवेध याही चॅनलला लाईक करा, माझ्या व्हिडिओंना लाईक करा आणि माझ्या व्हिडिओंना देखील शेअर करा. तुर्तास आम्ही इथे थांबतो. धन्यवाद.